संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर विरोधकांच्या रडारवरती असलेले मंत्री धनंजय मुंडे शिर्डीमधल्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनामध्ये पोहोचले आणि या दरम्यानच त्यांनी बोलताना आपल्या मनातली खदखद व्यक्त केली आहे। काही जण आपल्याला जाणीवपूर्वक टार्गेट करत असल्याचं त्यांनी म्हटलंय। तसंच आपण अभिमन्यू नसून अर्जुन असल्याची गर्जना त्यांनी केली। पाहूयात आजच्या राजकीय शोलेमध्ये मुंडेंची ही खास कहाणी। ज्या वेळेस माझ्या विरोधामध्ये मला अभिमन्यू सारखं घेरायचा प्रयत्न करतात, पण त्यांना माहित नाही की मी धनंजय हे अर्जुनाचं एका नावापैकी एक नाव। मी धनंजय हे अर्जुनाचं एका नावापैकी एक नाव। सरपंच संतोष देशमुख हत्या आणि वाल्मिक कराड प्रकरणामुळे चक्रव्यूहात अडकलेल्या धनंजय मुंडेंची ही प्रतिक्रिया। अभिमन्यूसारखं धारातीर्थी न पडता अर्जुनासारखं लढण्याचा निर्धार धनंजय मुंडेंनी बोलून दाखवलाय। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, मनोज जरांगे, अंजली दमानिया या फळीकडून होणारा हल्लाबोल, निकटवर्तीय वाल्मिक कराडवर लागलेला मकोका, वाल्मिक कराड समर्थकांनी परळीत घातलेला गोंधळ आणि या सगळ्या घटनाक्रमानंतर हुकलेलं पालकमंत्रीपद। थोडक्यात काय तर धनंजय मुंडे चक्रव्यूहात अडकले आणि या चक्रव्यूहाची व्याप्ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरापर्यंत पोहोचली। नवाब मलिक यांनी बीडच्या मुद्द्याला हात घातला। एका जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकारामुळे राज्यभर पक्ष आणि पक्ष नेतृत्वाची बदनामी होते। या प्रकरणी पक्षहिताचा विचार करता पक्ष नेतृत्वानं लवकरच निर्णय घ्यायला हवा। आगामी निवडणुकांसाठी अशा प्रकारची बदनामी होणं पक्षहिताचं नाही, असं नवाब मलिकांनी म्हटलंय। शिर्डीमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना धनंजय मुंडेंनी त्यांच्या मनातली खदखद बोलून दाखवली। काही लोक जाणीवपूर्वक मला टार्गेट करतायत। फक्त बीड नाही तर संपूर्ण मराठवाड्यात सामाजिक सलोखा बिघडलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीवर लटकवलं पाहिजे। बीडमधील 5 ते 8 गुन्हेगारांमुळे मीडिया ट्रायल झाली। बीडचा बिहार झाला, पण कोणी केला? वैयक्तिक विषयात पक्ष नेहमीच माझ्या मागे उभा राहिला। माझ्या देहावरील अग्नीचा धूर देखील त्याची परतफेड करू शकत नाही। जेव्हा गरज पडली तेव्हा तुमच्यासाठी शत्रूंना शिंगावर घेण्यात मागे हटलो नाही। दादांना शब्द देतो, मी निष्ठावान कार्यकर्ता आहे। उद्या माझ्यावर कोणतीही जबाबदारी दिली तरी ती मी जबाबदारी पार पाडणार। टीका करण्याची वेळ आल्यास मी टीकाही करू शकतो। मी अभिमन्यू नाही, अर्जुन आहे। विधानसभेच्या अगोदरचं हे स्टेटमेंट आहे माझं की ज्या वेळेस माझ्या विरोधामध्ये मला अभिमन्यू सारखं घेरायचा प्रयत्न करतात, पण त्यांना माहित नाही की मी धनंजय हे अर्जुनाचं एका नावापैकी एक नाव आहे। धनंजय मुंडेंची गाडी जे मधी असं वावटं उठलेलं होतं, त्या सगळ्याला पूर्णविराम देण्याचं काम आजच्या वक्तृत्वानं, आजच्या भाषणाने त्या ठिकाणी धनंजय तू केलेलं आहे। धनंजय, बरं झालं तुम्ही आलात, बोललात आणि गेल्या दीड महिन्यामध्ये ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही अनेक गोष्टीला सामोरं गेलात त्याच्याबद्दलची सुद्धा मनमोकळेपणाची भावना तुम्ही या ठिकाणी व्यक्त केलीत। राजकारणामध्ये वावरत असताना असे क्षण आयुष्यामध्ये येत असतात। आपल्या संयमाची, आपल्या निर्णय क्षमतेची अनेक वेळेला कसोटी घेण्याचे क्षण आपल्या राजकीय जीवनामध्ये येत असतात। खदखद व्यक्त करण्याबरोबरच धनंजय मुंडेंनी एक मोठा गौप्यस्फोट केला। हा गौप्यस्फोट होता पहाटेच्या शपथविधीचा। पहाटेच्या शपथविधीवेळी भाजपसोबत जाऊ नका असं मी अजितदादांना सांगितलं होतं। पक्षातून दूर करण्यासाठी पक्षांतर्गत रचलेलं षडयंत्र आहे याची अजितदादांना कल्पना दिली। मी पाया पडलो, मात्र काही होत नाही अशी प्रतिक्रिया अजितदादांनी दिली। या सगळ्याचे सुनील तटकरे साक्षीदार आहे। राष्ट्रवादीतून अजित पवारांना बाजूला करण्यासाठी रचलेल्या षडयंत्रामागे शरद पवार कारणीभूत असल्याचं धनंजय मुंडेंना भासवायचं होतं का, अशी आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे। तर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी जितेंद्र आव्हाडांवर खापर फोडण्याची संधी साधली। जाणीवपूर्वक अजितदादांना त्या ठिकाणी शपथ घ्यायला भाग पाडणं, परत त्यांना विलन बनवणं आणि नंतर परत ह्या सगळ्या गोष्टी की आम्ही त्यात नाहीच अशा प्रकारच्या वागणुकी, यावर त्यांनी त्यावेळेची म्हणजे आजचं त्यांचं भाषण तुम्ही आजच्या तारखेत पकडू नका। ज्या दिवशी तो शपथविधी झाला त्यावेळेची परिस्थिती काय होती, ते कसं झालं, कोणी करायला लावलं, या चौफेर अनुषंगानं त्यांचं ते भाषण होतं। जितेंद्र आव्हाड त्यावर आम्ही नाव घेतो ना,
सर्वात म्होरके जर कोणी असतील त्या सगळ्या आघाडीचे तर जितेंद्र आव्हाड होते. त्यांनी ते सगळं कुभांड फक्त अजितदादांना बदनाम करण्याकरता सातत्यानं तेव्हापासूनच ते रस्ते आहेत. अजितदादांशी असलेली निष्ठा किती ओरिजिनल आहे हे अधोरेखित करण्यासाठी धनंजय मुंडेंनी पहाटेच्या शपथविधीबाबतचा गौप्यस्फोट केला का? बीड प्रकरणामुळे चक्रव्यूहात अडकलो असताना पक्षातले कोणते नेते आपल्या बाजूने आहेत आणि कोणते विरोधात आहेत याची धनंजय मुंडेंकडून चाचपणी सुरू आहे का? असे अनेक प्रश्न शिर्डीमधल्या राष्ट्रवादीच्या शिबिरानं जन्माला घातले आहेत. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.